Solve problem on electric charge and their properties. First, electric charge. पहिला प्रॉब्लेम काय दिलाय? इलेक्ट्रिक चार्ज इज इलेक्ट्रिक चार्ज इज युनिफॉर्म मोशन. म्हणजे जर मी तुम्हाला काय म्हटलं होतं की एक इलेक्ट्रिक चार्ज आहे, इलेक्ट्रिक चार्ज Q हा जर मोशन मध्ये असेल, इलेक्ट्रिक चार्ज जर रेसला असेल आणि थर्ड इलेक्ट्रिक चार्ज तुमचा काय करतोय ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये. मग एक मोशन ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असेल तर काय करतोय, अनऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असेल तर काय करतोय. म्हणजे ऑप्शन काय, इलेक्ट्रिक फील्ड ओनली. काय करतोय इलेक्ट्रिक चार्ज मोशन मध्ये, काय करणार आहे, फक्त इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे का नाही. ऑप्शन ए रॉंग. काय करणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड नाही प्रोड्यूस करणार, तो काय करणार आहे, आपल्याला माहिती की मुव्हेबल चार्ज काय करतोय, मूव्ह करतोय. जर चार्ज मोशन मध्ये असेल तर तो काय करणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड पण प्रोड्यूस करणार आहे, आणि दुसरी गोष्ट मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस करणार आहे. काय, मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस करणार आहे. चार्ज हे जर इलेक्ट्रिक फील्ड त्याच वेळेस प्रोड्यूस करतो ज्यावेळेस चार्ज रेस्टला असतो. मॅग्नेटिक फील्ड ओनली मॅग्नेटिक फील्ड आहे का, नाही, ओनली मॅग्नेटिक फील्ड नाही. मग बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक फील्ड या आता ओनली मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच नाही प्रोड्यूस झाली, चार्ज मोशन मध्येच नाहीये, तर इलेक्ट्रिक फील्ड जर नसेल तर मॅग्नेटिक फील्ड तिथं नसतीच. ठीक आहे, मग इथं तुमचा बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड हे तुमचं ऑप्शन सी राईट आहे. नाहीतर इलेक्ट्रिक नॉर इलेक्ट्रिक असं काय आहे का, नाही. पहिला क्वेश्चन ऑप्शन सी. काय म्हणलंय, अ सोप बबल गिव्हन नेगेटिव्ह चार्ज. काय केलं तुम्ही, नेगेटिव्ह चार्ज दिला. काय दिलाय, नेगेटिव्ह चार्ज दिला तिला. ठीक आहे, चार्ज देन रेडियस काय होणार आहे त्याची, त्या बबलची रेडियस काय होणार आहे. आता रेडियस जी असणार आहे, जी ड्यू टू म्युच्युअल रिपल्शन ऑफ चार्जेस, म्हणजे ऑलरेडी तिच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज दिला, ती काय करणार आहे, डिक्रीजेस इन्क्रीजेस, तिची रेडियस मध्ये काय होणार आहे, बदल. रेडियस मध्ये काय होणार आहे, एक सोप बबल आहे, हा बबल आहे सोपचा. ठीक आहे, याच्यावरती काय म्हणलंय की निगेटिव्ह चार्ज दिलेला आहे, निगेटिव्ह चार्ज दिला. आता निगेटिव्ह तुम्हाला माहिती, सेम चार्जेस काय करणार होतं, रिपेल, अनलाईक चार्जेस काय करणार होतं, अट्रॅक्ट करणार होतं. मग इथं काय केलंय, निगेटिव्ह चार्ज होता, तर ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय की चार्ज काय तुमचा डिक्रीजेस इन्क्रीजेस रिमेन्स अनचेंज, नथिंग कॅन बी प्रिडिक्टेड. असं काय आहे का, नाही. तुमचं ऑप्शन काय राहणार आहे, त्याची रेडियस इन्क्रीज होणार आहे. काय होणार आहे, रेडियस इन्क्रीज होणार आहे. का, ड्यू टू रिपल्शन. कशामुळं, ड्यू टू रिपल्शन. बबल्स वरती चार्ज कोणता होता तुमचा, नेगेटिव्ह चार्ज. बबल्स वरती चार्ज कोणता होता, नेगेटिव्ह चार्ज. तर तुमचं रिपल्शन काय होणार आहे, रिपल्शन. क्वेश्चन नंबर 3, अ बॉडी कॅन बी नेगेटिव्हली चार्ज. एखादी बॉडी नेगेटिव्हली चार्ज कधी बनणार आहे, काय बनणार आहे, गिव्हिंग एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन टू इट. ज्यावेळेस एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन टू इट, म्हणजे एका बॉडीला आपण काय करणार होतं, एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन दुसऱ्या बॉडी कोणत्या बॉडीला देणार होतं, म्हणजे ती बॉडी काय असणार आहे तुमची, ऑप्शन ए राईट आहे माझं. इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्याने काय होणार आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्हली चार्ज बनणार आहे. ते तर नाहीच आहे, हे तर रॉंगच आहे. ठीक आहे, गिव्हिंग सम प्रोटॉन दिल्याने काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन देऊ शकतो का, प्रोटॉन दिल्याने इथं पण काय होणार नाही, तुमची चार्ज ती बॉडी काय होणार नाही, निगेटिव्हली चार्ज बनणार नाही. तुमची रिमूव्ह केले तरी निगेटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन्स रिमूव्ह केले तर ती निगेटिव्हली चार्ज बनणार नाही. काय बनणार आहे, बॉडी निगेटिव्हली चार्ज त्याच वेळेस बनू शकते ज्यावेळेस तिला दुसऱ्या बॉडीकडून काय दिलेले तर एक्सेस अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन तिच्यामध्ये देण्यात आलेले, तर त्यावेळेस ती बॉडी कशी बनली, निगेटिव्हली चार्ज बनली. ठीक आहे, नेक्स्ट, अ कंडक्टर हॅज 14.4 into 10 to the power minus 19 इलेक्ट्रॉन 19 कुलॉम. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्याकडं. द कंडक्टर हॅज काय 9 इलेक्ट्रॉन इन एक्सेस, बोर 27 इलेक्ट्रॉन इन शॉर्ट, 27 इलेक्ट्रॉन इन एक्सेस. आता 9 इलेक्ट्रॉन इन शॉर्ट काय असणार आहे हे मला फाइंड करायचं. पहिली गोष्ट मला सांगा की ह्याच्यामध्ये जे व्हॅल्यू राहणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे तुम्हाला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे. तर आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला काय म्हणलंय की पॉझिटिव्ह चार्ज आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे काढणार होतं तुम्हाला, काय गिव्हन आहे, फक्त आणि फक्त चार्ज गिव्हन आहे. काय गिव्हन आहे, चार्ज फक्त दिलेला आहे. इथं आपल्याला चार्ज दिलेला आहे, तो चार्ज किती आहे तुमचा, चार्ज दिलेला आहे तुमचा, चार्ज 14.4 into 10 to the power minus 19. इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतोय, इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती राहतोय, 1.6 into 10 to the power minus 90. 1.6 into 10 to the power minus 90 इलेक्ट्रोकुलम.
90 कुलोम याच्यावरती चार्ज राहणार आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं चार्ज इज इक्वल टू काय राहते एन इंटू ई, एन इंटू ई म्हणजे इथून एन इज इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला एन इज इक्वल टू ईला क्यू बाय ई, एन इज इक्वल नंबर ऑफ चार्जेस काय येणार तुम्हाला नंबर ऑफ चार्जेस इथून निघते तुम्हाला किती आहे एनची क्यूची व्हॅल्यू किती 14.4 इंटू 10 टू द पॉवर -90 अपॉन इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 इंटू 10 टू द पॉवर -90 ठीक आहे 10 टू द पॉवर -90 10 टू द पॉवर -90 कॅन्सल मरने वालों की जय कॅन्सल ठीक आहे इथे काय झालं तुमचं 14.4 बाकी राहिलं अपॉन 1.6 ने याला डिव्हिजन केली किती येणार आहे 9 इलेक्ट्रॉन येणार किती इलेक्ट्रॉन आता 9 इलेक्ट्रॉन आले तर कसे आले तर पॉझिटिव्ह आले तर कसे आले तर पॉझिटिव्ह म्हणजे 9 इलेक्ट्रॉन्स इन शॉर्ट किती इलेक्ट्रॉन त्याच्याकडे शॉर्ट असणार तर 4 इलेक्ट्रॉनची 9 इलेक्ट्रॉनची त्याच्याकडे शॉर्ट असणार एक्सेस असणार का नाही एक्सेस असणार का नाही एक्सेस नसणार तर इलेक्ट्रॉन किती असणार तर पॉझिटिव्हली चार्ज शोज डिफिशियन्सी पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय सांगणार आहे मला की इथं मी काय म्हणलंय शॉर्ट का म्हणलंय कारण की इथं ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आलाय काय बघा 9 ची व्हॅल्यू प्लस मध्ये आली त्याच्यामुळे +9 म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ +9 चार्जेस त्याच्यासाठी कमी आहेत काय तर डिफिशियन्सी आहे काय त्याच्याकडे डिफिशियन्सी जर असेल तर त्याच्याकडं त्याच्यावरती चार्ज काय असणार आहे त्याच्यावरती चार्ज तुमचा पॉझिटिव्ह म्हणजे 9 चार्जेसची तुमची कमतरता आहे काय 9 चार्जेसची कमतरता आहे इथून तुम्ही काय पाहिजे नंबर ऑफ चार्जेस फाइंड केले किती 9 म्हणजे ऑप्शन काय राहणार आहे माझं 9 इलेक्ट्रॉन्स इन शॉर्ट किती इलेक्ट्रॉन कमी त्याच्याकडे 9 इलेक्ट्रॉन्स कमी येतात ठीक आहे शॉर्ट मध्ये येतं नेक्स्ट पुढे जाऊ आपण पुढे काय म्हणलंय की पुढे असं म्हणलंय की इन विच ऑफ द चार्जेस फॉलोइंग चार्जेस आर नॉट पॉसिबल आता आपल्याला चार्जेस दिलेले तर काय म्हणलंय चार्जेस दिलेले तर त्या चार्जेस मधला कोणता चार्ज पॉसिबल नाही ठीक आहे कोणता चार्ज पॉसिबल नाही म्हणजे ह्याच्यामध्ये 3 चार्जेस पॉसिबल असणार होतं एक चार्ज असणार आहे जो पॉसिबल नसणार आहे ज्याची व्हॅल्यू पॉसिबल नसणार आहे आता चार्ज जो आहे तुम्हाला माहिती चार्ज इज इक्वल टू काय असतं एन इंटू ई राहतंय एक सॉल्व करू आपण पहिलं एक सॉल्व करू जर बघितलं तर पहिला चार्ज किती आहे चार्ज दिलेला आहे तुम्हाला चार्जेस दिलेले आहेत काय दिलेलं आहे बघा चार्जेस दिलेले तर पहिला चार्ज किती आहे अंडर रूट ऑफ 2e ठीक आहे इज इक्वल टू काय आहे तुमचं इज इक्वल टू काय राहणार आहे तुमचं इंटू एन इंटू ई काय होणार आहे कॅन्सल होणार आहे कॅन्सल होणार आहे इथं व्हॅल्यू काय राहणार आहे तुमची व्हॅल्यू जी राहणार आहे तुमची एन इज इक्वल टू काय राहणार आहे एल इज इक्वल टू काय राहिलं अंडर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू किती राहते अंडर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू 1.414 ठीक आहे ही अंडर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू राहते मग ही जर व्हॅल्यू काय आहे ही फ्रॅक्शन मध्ये आली तर फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू पॉसिबल आहे का नाही फ्रॅक्शन मध्ये नॉट पॉसिबल आहे हे काय आहे नॉट पॉसिबल फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू पॉसिबलच नाही आपल्या चार्जेस साठी काय म्हणलं होतं चार्जेस साठी फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू पॉसिबल नाही ऑप्शन माझं व्हॅल्यू पॉसिबल नाहीये ठीक आहे आता ऑप्शन काय राहणार आहे माझं एच राहणार आहे पण दुसरं आहे का नाही बघू ना कन्फर्म की 1.6 इंटू 10 टू द पॉवर -90 कुलम आहे का चार्ज आहे का बघू आपण तिथं ती पॉसिबल आहे का चार्ज तसा ठीक आहे दुसऱ्या सॉल्व करू दुसऱ्या सोल्युशन बघितलं तर दुसरा किती आहे तुमचा चार्ज दिलेला आहे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -80 इज इक्वल टू एन इंटू ई एन इंटू ई 1.6 इंटू 10 टू द पॉवर -90 असेल ठीक आहे 10 टू द पॉवर -90 कुलम असेल आता ह्याच्यामध्ये -90 कुलम आहे तर ठीक आहे मला सांगा तिथं जर तुमची व्हॅल्यू जर असेल तर इथं किती आहे 10 टू 1.6 आता 1.6 हे तर राहू द्या 10 टू द पॉवर -90 मधून 10 टू द पॉवर -80 कॅन्सल करा 1.6 इज इक्वल टू एन बाय 1.6 ठीक आहे इथं किती तुमचं व्हॅल्यू किती राहिली इथं व्हॅल्यू इंटू पॉवर किती राहिली तुमची 10 टू द पॉवर एन इंटू 10 टू द पॉवर -1 राहिलेली 10 टू द पॉवर -1 म्हणजे इथं 1.6 1 इज इक्वल टू एन इंटू 10 टू द पॉवर -1 त्याला पॉवर इकडे आलं प्लस होईल प्लस झाली तर काय येणार आहे एन इज इक्वल टू 10 येईल एन इज इक्वल टू 10 म्हणजे काय येणार आहे तुमचं ही व्हॅल्यू पॉसिबल आहे एन व्हॅल्यू काय आहे पॉसिबल व्हॅल्यू काय आहे ही जी चार्ज आहे ही चार्जची व्हॅल्यू पॉसिबल आहे बरं ठीक आहे तिसरं काय आहे मला तिसरं काय दिलेलं आहे तिसरी व्हॅल्यू दिलेली तिसरी सॉल्व करू आपण तिसरी व्हॅल्यू दिलेली तुम्हाला
3.2 into 10 to the power minus 17 is equal to n into 1.6 into 10 to the power minus 90. सॉल्व करा. सॉल्व जर केलं तर किती येणार आहे 10 to the power 3.2 1.6 ला अलीकडे आणा 1.6 इंटू 17 कॅन्सल झाले इथून 10 to the power minus 9 मधून इज इक्वल टू काय राहिलं तुमचं 10 to the इज इक्वल टू काय राहिलं n इंटू 10 to the power -2 बाकी राहिले इथं डिवाइडला येणार आहे ठीक आहे. इथं किती येणार आहे तुमचा चार्ज -2 आहे 16 16 32 पॉईंट कॅन्सल 32 बाय 16 32 किती येणार आहे 2 इंटू किती येणार आहे 2 इंटू 10 to the power ही जी पॉवर आहे ही पॉवर खाली आणली परत वरी नेली किती येणार 10 to the power 2 येणार आहे म्हणजे n इज इक्वल टू किती येणार आहे n इज इक्वल टू 2 इंटू 10 to the power 2 इज इक्वल टू n इज इक्वल टू किती येणार आहे 200 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पॉसिबल आहे हे बी पॉसिबल आहे. फ्रॅक्शन मध्ये पॅस पॉसिबल नाही म्हणलं होतं ना. चौथं काय आहे तुमचं 1 कुलोम इज इक्वल टू काय राहतं तुमचं 1 कुलोम जी राहते 1 कुलोम इज इक्वल टू n इंटू ई राहते n इंटू ई जर राहत असेल तर 1 कुलोम इज इक्वल टू n इंटू ई राहणार आहे ठीक आहे. ई ची व्हॅल्यू किती आहे एका इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती आहे तुमची इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू ठेवून द्या. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू जर ठेवून दिली इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती इथं 1 कुलोम इज इक्वल टू n इंटू 1.6 इंटू 10 to the power -90 ठीक आहे. ही व्हॅल्यू जर ठेवली तर तुमचं व्हॅल्यू जी येणार आहे ती व्हॅल्यू काय येणार आहे आता इथं 600 इथं तुमची व्हॅल्यू जी येणार आहे n इज इक्वल टू 625 तुम्हाला माहिती आहे की इथं तुम्हाला 1 कुलोम इज इक्वल टू किती राहते 100 n इज इक्वल टू 625 इंटू 10 to the power 16 काय राहणार आहे 16 हे इकडं अलीकडे आला परत डिवाइडला झाला वरती गेला काय येणार आहे 16 कुल कशामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ही व्हॅल्यू काय तुमची पॉसिबल आहे ठीक आहे. पॉसिबल म्हणजे नाही विचारलं होतं कोणती व्हॅल्यू पॉसिबल नाही तर तुमची ही व्हॅल्यू पॉसिबल नाही. ऑप्शन काय आहे तुमचं ही व्हॅल्यू पॉसिबल आहे तुमच्या समोर कॅल्क्युलेशन आहे. लास्टला काय म्हणलं वन मेटॅलिक स्पेअर इज गिवन अ पॉझिटिव्ह चार्ज. एका मेटॅलिक स्पेअरला एक पॉझिटिव्ह चार्ज दिलाय here another metallic sphere of B exactly same mass A is given equal to the negative charge. त्याला काय केलं नेगेटिव्ह चार्ज दिला तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे नेगेटिव्ह चार्जेस मीन्स एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन इन विच द मास ऑफ स्पियर बी कोणता असणार आहे तुमचं मास ऑफ स्पियर कोणाच्या इक्वल असणार आहे बी च्या इक्वल असणार आहे ठीक आहे. मास ऑफ स्पियर बी चं काय होणार आहे डिक्रीज होणार आहे निगेटिव्हली चार्ज म्हणल्यानंतर काय पहिला पॉझिटिव्ह चार्ज आहे दुसरा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे स्पियर काय होणार आहे कॉन्ट्रास्ट होणार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होणार आहे चार्ज रेडियस अट्रॅक्ट करणार म्हणजे रेडियस काय होणार त्याची मास काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे तुमचं चार्ज ऑप्शन काय असणार आहे सी. ऑप्शन ए नाही बी नाही सी आहे डी नाही. या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम्स झाले कशावरती तुमचे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक प्रॉपर्टी